जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आहे, AI कसा विकसित झाला आणि तो आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कसा बनला आहे हे समजून घेतलं. AI ही काही जादू नाही, तर डेटा, लॉजिक आणि अनुभवावर आधारित एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे हे आपण स्पष्टपणे पाहिलं. आपण हेही समजून घेतलं की AI म्हणजे माणसाची जागा घेणारी गोष्ट नाही, तर माणसाची क्षमता वाढवणारी टेक्नॉलॉजी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण AIच्या हृदयात जाणार आहोत, कारण AIला खऱ्या अर्थानं बुद्धिमान बनवणारी गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग. आज आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, ते कसं काम करतं, AI साठी ते इतकं आवश्यक आहे आणि नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सारख्या कंपन्या याचाच वापर करून आपल्याला इतकं अचूक रेकमेंड कसं करतात, हे सगळं साध्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मशीन लर्निंग ही गोष्ट भीतीदायक किंवा अवघड वाटणार नाही, तर अरे हे तर आपण रोज वापरतोय असं वाटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर आपण टेक्नॉलॉजी आणि डिजिटल स्किल्स हे सगळं अगदी शून्यापासून प्रगत स्तरापर्यंत मराठीत आणि वास्तव जीवनातील उदाहरणांसह सोप्या भाषेत समजून घेतोय. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. मशीन लर्निंग म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मशीन लर्निंग म्हणजे मशीनला अनुभवातून शिकण्याची क्षमता देणं. जसं माणूस अनुभवातून शिकतो तसंच आपण लहानपणी सायकल चालवायला शिकलो. पहिल्यांदा पडलो, दुखापत झाली, पण हळूहळू संतुलन समजलं आणि आज आपण सहज सायकल चालवतो. म्हणजे काय झालं? कोणी आपल्याला प्रत्येक सेकंदाला काय करायचं हे सांगितलं नाही, आपण अनुभवातून शिकलो. हीच संकल्पना मशीनवर लागू केली तर त्याला मशीन लर्निंग म्हणतात. मशीन लर्निंगमध्ये आपण मशीनला थेट हे असंच कर असं सांगत नाही, तर आपण त्याला भरपूर डेटा देतो, उदाहरणं देतो आणि मग मशीन स्वतःचं पॅटर्न ओळखायला शिकते. हा पॅटर्न ओळखून मशीन निर्णय घेते आणि हाच निर्णय घेण्याचा भाग म्हणजे मशीन लर्निंगची खरी ताकद. आता प्रश्न येतो, AI साठी मशीन लर्निंग इतकं आवश्यक आहे? जर AI मध्ये मशीन लर्निंग नसेल तर AI म्हणजे फक्त एक नियमांवर चालणारी मशीन ठरेल. जसं जुन्या काळातले सॉफ्टवेअर असायचे. जर A घडलं तर B करा, जर C घडलं तर D करा. पण खरं जग असं सरळ नसतं. खऱ्या जगात डेटा अपूर्ण असतो, परिस्थिती बदलत राहते आणि प्रत्येक वेळेस नियम लिहिणं अशक्य असतं. इथेच मशीन लर्निंग उपयोगी पडतं. मशीन लर्निंगमुळे AI नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. डेटा वाढला तरी AI अधिक चांगलं काम करू शकतो. म्हणजेच मशीन लर्निंग हा AIचा मेंदू आहे. AIला विचार करायला, अंदाज बांधायला आणि सुधारणा करायला शिकवणारी गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग. आता आपण मशीन लर्निंगचे मुख्य प्रकार समजून घेऊया. पहिला प्रकार आहे सुपरवाइज्ड लर्निंग. सुपरवाइज्ड म्हणजे देखरेखीखाली शिकणं. इथे मशीनला जे डेटा दिला जातो त्यासोबत उत्तरही दिलेलं असतं. उदाहरणार्थ, आपल्याला ईमेल स्पॅम आहे की नाही हे ओळखायचं आहे. आपण मशीनला हजारो ईमेल देतो आणि प्रत्येक ईमेल सोबत सांगतो हा स्पॅम आहे, हा नाही. म्हणजे मशीनला आधीच योग्य उत्तर माहीत असतं. मशीन हळूहळू शिकते की कोणते शब्द, कोणती रचना, कोणती पॅटर्न स्पॅम मध्ये जास्त दिसतात. पुढे जेव्हा नवीन ईमेल येतो तेव्हा मशीन स्वतः निर्णय घेते. हेच सुपरवाइज्ड लर्निंग. दुसरा प्रकार आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग. इथे नावातच क्लू आहे, सुपरविजन नाही. म्हणजे मशीनला डेटा दिला जातो पण उत्तर दिलं जात नाही. मशीनला सांगितलं जातं डेटामध्ये काहीतरी पॅटर्न शोध. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीकडे लाखो ग्राहकांचा डेटा आहे. त्यांना माहीत नाही की कोणता ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे. मशीन लर्निंग मॉडेल स्वतःच ग्राहकांना गटात विभागतो. कोण जास्त खरेदी करतो, कोण कधी कधी करतो, कोण फक्त पाहतो. ही विभागणी माणसाने सांगितलेली नसते, तर मशीन स्वतः करते. हेच अनसुपरवाइज्ड लर्निंग. तिसरा प्रकार आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. हा प्रकार थोडा वेगळा आणि खूप शक्तिशाली आहे. इथे मशीनला एखादं एन्व्हायरमेंट दिलं जातं. मशीन ॲक्शन घेते. जर ॲक्शन योग्य असेल तर रिवॉर्ड मिळतो.
चुकीचं असेल तर पेनल्टी मिळते. जसं आपण लहानपणी बरोबर केल्यावर बक्षीस मिळतं, चूक केल्यावर शिक्षा मिळते, तसंच हा प्रकार गेम्स, रोबोटिक्स, सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मशीन स्वतःच शिकते कोणता निर्णय फायद्याचा आहे आणि कोणता नाही. आता मशीन लर्निंगची 7 स्टेजेस समजून घेऊया. हे टप्पे समजले तर मशीन लर्निंग म्हणजे काय हे पूर्णपणे क्लिअर होतं. पहिला टप्पा म्हणजे डाटा कलेक्शन. डेटा नसला तर मशीन लर्निंग काहीच नाही. डेटा म्हणजे मशीनचा अनुभव. दुसरा टप्पा म्हणजे डेटा प्रिपरेशन. डेटा कच्चा असतो, त्यात चुका असतात, रिकाम्या व्हॅल्यूज असतात, तो स्वच्छ करावा होतो. तिसरा टप्पा म्हणजे मॉडेल सिलेक्शन. कोणत्या प्रकारचा अल्गोरिदम वापरायचा हे ठरवणं. चौथा टप्पा म्हणजे ट्रेनिंग. इथे मशीन डेटावरून शिकतं. पाचवा टप्पा म्हणजे इव्हॅल्युएशन. मशीन किती बरोबर शिकली आहे हे तपासलं जातं. सहावा टप्पा म्हणजे ट्युनिंग. मॉडेलमध्ये सुधारणा केल्या जातात. आणि सातवा टप्पा म्हणजे डिप्लॉयमेंट. मॉडेल प्रत्यक्ष वापरात आणलं जातं. आता हे सगळं नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनमध्ये कसं वापरलं जातं ते समजून घेऊया. नेटफ्लिक्स तुम्हाला कोणते मूव्हीज, सिरीज सुचवतो? ते अंदाजाने नाही. तुम्ही काय पाहिलं, किती वेळ पाहिलं, कुठे थांबलात, काय स्किप केलं, सगळा डेटा जमा होतो. मशीन लर्निंग मॉडेल या डेटामधून पॅटर्न शोधतो. तुमच्यासारखे लोक काय पाहतात हे पाहतो आणि मग तुम्हाला रेकमेंडेशन देतो. ॲमेझॉन सुद्धा तेच करतं. तुम्ही काय सर्च केलं, काय खरेदी केलं, काय कार्टमध्ये टाकलं, सगळं मशीन लर्निंगला फीड होतं. म्हणूनच ॲमेझॉन तुम्हाबरोबर तुमच्या गरजेचं प्रॉडक्ट दाखवतं. ही जादू नाही, हा मशीन लर्निंगचा परिणाम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, ते AI साठी का आवश्यक आहे, त्याचे प्रकार, त्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष आयुष्यातील उपयोग सगळं पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स या विषयात जाणार आहोत. तो भाग अजूनच रोमांचक आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार